नमस्कार. आज आपण पाहणार आहोत एका जबरदस्त संधीबद्दल. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया म्हणजेच ICAI ने एक मोठी भरती जाहीर केली आहे. चला तर मग पटकन जाणून घेऊया की यात काय खास आहे. अरे वाह, तब्बल 109 जागांसाठी ही भरती होणार आहे. हो, 109 म्हणजे ही संधी खरंच खूप मोठी आहे आणि म्हणूनच याचे सगळे तपशील नीट समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही संधी नेमकी कोणासाठी आहे, म्हणजे आवश्यक पात्रता काय आहे आणि करिअरच्या दृष्टीने कोणती पदं उपलब्ध आहेत. चला, हेच तर आपल्याला पुढे बघायचं आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत एक नजर टाकूया. सगळ्यात आधी ही भरती नेमकी काय आहे, मग कोणती पदं आहेत आणि किती जागा, पात्रता काय लागणार आहे, पगारपाणी कसं आहे आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा करायचा. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. ही भरती प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची आहे, म्हणजेच ICAI. त्यामुळे या संधीचं महत्त्व खूप जास्त आहे हे वेगळं सांगायला नको. ओके, तर आता बघूया की या 109 जागांमध्ये कोणकोणती पदे आहेत, म्हणजे प्रत्येकाला आपल्या शिक्षणानुसार आणि अनुभवानुसार योग्य पद शोधता येईल. इथे बघा, सगळ्यात मोठा वाटा म्हणजे तब्बल 75 जागा या खास चार्टर्ड अकाउंटंट्ससाठी आहेत. त्यापाठोपाठ लीगल आणि IT क्षेत्रातील प्रोफेशनल्ससाठी सुद्धा खूप चांगल्या संधी आहेत. ही बघा संपूर्ण यादी, डायरेक्टर लीगलपासून ते IT ऑफिसरपर्यंत अक्षरशः विविध पदांसाठी ही भरती आहे. यावरून हे स्पष्ट होत आहे की वेगवेगळ्या क्षेत्रांतील उमेदवारांना इथे संधी मिळू शकते. ठीक आहे, पदं तर कळाली, पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, यासाठी पात्रता काय हवी आणि वयाची अट काय आहे. चला तेच आता आपण समजून घेऊया. इथे बघा, वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता आहे. अर्थात चार्टर्ड अकाउंटंटसाठी तर आहेच, पण त्याचबरोबर ज्यांच्याकडे कायद्याची पदवी आहे, जे कंपनी सेक्रेटरी आहेत किंवा ज्यांनी PhD केली आहे, अगदी इंजिनियरसाठी सुद्धा संधी आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, काही पदांसाठी अनुभव पण आवश्यक आहे बरं का. आता वयाबद्दल बोलूया. कमीत कमी वय 25 वर्ष हवं आणि जास्तीत जास्त 55. अर्थात हे प्रत्येक पदानुसार थोडं वेगळं असू शकतं. आणि हो, हे वय कधी मोजणार, तर 28 फेब्रुवारी 2026 या तारखेला. ही तारीख खूप महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवा. चला, आता बघूया काही प्रॅक्टिकल गोष्टी, म्हणजे अर्ज करण्यासाठी फी किती आहे, पगार कसा असेल आणि नोकरी कुठे करावी लागेल. ओके, तर अर्ज करण्यासाठी फी आहे फक्त 500 रुपये. पगाराबद्दल बोलायचं झालं तर तो ICAIच्या नियमानुसार एकदम आकर्षक असणार आहे आणि नोकरीचं ठिकाण दिल्ली, नोएडा किंवा अगदी भारतात कुठेही असू शकतं. आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे अर्ज कसा करायचा. काळजी करू नका, प्रक्रिया खूप सोपी आहे. ही तारीख तर कॅलेंडरमध्ये मार्क करूनच ठेवा. अर्ज सुरू होत आहेत 1 एप्रिल 2026 ला आणि शेवटची तारीख आहे 15 एप्रिल 2026. म्हणजे फक्त 15 दिवसांचा वेळ आहे हातात. त्यामुळे अजिबात उशीर करायचा नाहीये. अर्ज करायचा कसा, एकदम सोपा आहे. सगळ्यात आधी अधिकृत जाहिरात शांतपणे नीट वाचून काढा. त्यानंतर ICAI.org या वेबसाईटवर जा आणि ऑनलाईन अर्ज भरा. बस इतकंच. मी पुन्हा एकदा हेच सांगेन, अर्ज भरण्याच्या घाईत जाहिरात वाचायची विसरू नका, कारण त्यातच सगळे नियम, अटी आणि महत्त्वाची माहिती दिलेली असते. हे चुकलं तर सगळंच चुकेल. खरंच ICAI काम करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. जर पात्रता असेल आणि चांगली तयारी केली तर हे करिअरसाठी एक खूप मोठं पाऊल ठरू शकतं. त्यामुळे या संधीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ही संधी सोडू नका.